संपूर्ण महाराष्ट्राला सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली। यातच राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजीराजे छत्रपतींची स्वराज्य संघटना आणि बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष यांनी मिळून तिसऱ्या आघाडीची घोषणा केली। या घोषणेनंतर संभाजीराजे छत्रपती मैदानात उतरले आहेत। तिसऱ्या आघाडीची सुरुवात करण्यासाठीच रविवारी त्यांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी शोध मोहिमेचे नाट्य घडवले। यावेळी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पूर्ण न केल्याबद्दल त्यांनी भाजपवर टीकाही केली। त्यांच्या या नाट्यामुळे अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। मात्र संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपवर टीका केली असली तरी या प्रकरणातील झारीतील शुक्राचार्य कोण आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। शिवस्मारकाचं काम स्थगित होण्यासाठी नक्की कोण कारणीभूत आहे? संभाजीराजेंना शिवस्मारकाची आत्ताच आठवण का झाली आणि शिवस्मारकाच्या आडून ते राजकारण करत आहेत का? याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे योगेश कुंभार। सर, हा माझा सीव्ही। तुमचा सीव्ही खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही। आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का? प्रगतीचा ध्यास घे तू, विकासाची कास घे तू, शिक्षण आणि प्रशिक्षण घे तू, परिश्रमाचे वेतन घे तू, नव्या महाराष्ट्राचा घे तू विचार, कुशल युवकांचे स्वप्न साकार। कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र। अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम 8 वर्षांनंतरही सुरू झालं नसल्यानं संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले होते। त्यांनी रविवारी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात हातात दुर्बीण घेऊन काही कार्यकर्त्यांना सोबत घेत आंदोलन केलं। खरं तर अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभं राहावं यावर अनेक सरकारांमध्ये दीर्घकाळ चर्चा सुरू होती। त्यानंतर 2004 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी अरबी समुद्रात भव्य शिवस्मारक उभारण्याची घोषणा केली। त्यानंतर 2009 मध्ये काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात शिवस्मारक उभारण्याचा मुद्दा ठेवला। पुढे भाजपचे सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवश्यक त्या विविध परवानग्या मिळवत हे स्मारक उभं करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले। त्यानंतर 2016 मध्ये अरबी समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन करण्यात आलं। मात्र या स्मारकामुळे समुद्रातील जीवसृष्टीला हानी होऊ शकते हे कारण देत राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नेते दामोदर तांडेल यांनी या प्रकल्पाला विरोध केला आणि शिवस्मारकाच्या विरोधात याचिका दाखल केली। पुढे हेच दामोदर तांडेल उद्धव ठाकरेंच्या पक्षात डेरेदाखल झाले। या प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाकडेही एक याचिका दाखल केली गेली। पर्यावरणाचे कारण पुढे करत ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी ही याचिका दाखल केली। त्यानंतर ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आणि न्यायालयाने स्मारकाच्या बांधकामाला स्थगिती दिली। तेव्हापासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने स्मारकाच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही। दुसरा मुद्दा असा की उद्धव ठाकरे हे स्वतःला शिवप्रेमी म्हणून घेतात। मात्र महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी शिवस्मारक बांधण्यासाठी प्रयत्न का केले नाही असा प्रश्न निर्माण होतोय। शिवाय शिवस्मारकाच्या विरोधात याचिका करणारे असीम सरोदे हे आता उद्धव ठाकरेंचे वकील आहेत। मात्र हे सगळं माहिती असतानाही संभाजीराजे छत्रपती फक्त भाजप सरकारवर टीका करण्यासाठी शोध मोहीम राबवताना दिसत आहेत। खरं तर त्यांनी असीम सरोदे यांची समजूत काढली असती तर स्मारकाचा होणारा विलंब कदाचित टाळता आला असता। संभाजीराजे छत्रपतींच्या आंदोलनावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की समुद्रात शिवस्मारक झाले पाहिजे ही तमाम शिवभक्तांची इच्छा आहे। संभाजीराजेंनी भाजपचा विरोध केला, मात्र या स्मारकाच्या विरोधात न्यायालयात जाऊन स्थगिती आणणारे कोण, ते कुणाचे वकील आहेत हे सुद्धा संभाजीराजेंनी बघितलं पाहिजे। काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील कोर्टात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होऊ नये म्हणून स्थगिती आणतात।
त्यामुळे संभाजीराजेंनी त्यांचा सुद्धा निषेध करायला हवा. आम्ही न्यायालयात भांडत आहोत, आम्ही ते स्मारक न्यायालयाकडून मंजूर करून घेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. विधानसभा निवडणूक, तिसऱ्या आघाडीची घोषणा आणि अचानक उपस्थित केलेला शिवस्मारकाचा मुद्दा या सगळ्यातून संभाजीराजे छत्रपती आपली राजकीय पोळी भाजतायत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि MHA MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.